आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला जसं मी माझी एक अनुभूती सांगितली की याच भूमीमध्ये पहिल्यांदा डोकं जड झालं आणि पाय हलके झाले. याचा अर्थ काय? तर नकळत गुरुजींपुढे अंतर्मनाने तू ही गुरु, तू ही गुरु, तू ही गुरु कुठंतरी आत गुंजत होतं. ते प्रत्यक्षात आलं त्यावेळेला गुरुजी जोरजोरात हसले पहिल्यांदा. की आपण एखाद्या संतापुढे नतमस्तक होतो किंवा अट्रॅक्ट होतो, ते जर अज्ञानात असेल तर तुम्ही केलेलं ते कर्मसुद्धा सत्कर्म नाही. नीट पहा परत एकदा, विषय घन आहे. ज्या वेळेला तुम्ही संतांपुढे किंवा महात्म्यांपुढे किंवा ज्यांना तुम्ही गुरु संबोधता, आदरणीय संबोधता, त्यांच्यापुढे चरण टेकता, चरणावरती माथा टेकता, त्यावेळेला मला काहीतरी आशीर्वाद मिळू दे, माझा उद्धार होऊ दे, किंवा असा काहीतरी चमत्कार घडू दे की माझं जीवन सफल आणि शांतमय होईल. या इच्छा ठेवून ज्या वेळेला नतमस्तक होतो हा सदेह, त्यावेळेला मायेनं तुम्हाला झुकवलंय, हा त्याचा अर्थ येतो. सत्य भक्तीचं एक कथा सांगतो तुम्हाला. गुरुजी विजापूरचे आणि त्यांचे गुरुजी गोरखपूरचे. बऱ्याच वेळा सत्संगमध्ये हे मी वारंवार सांगत असतो. तर गोरखपूरवरून निघाले आणि मध्य प्रदेशमध्ये आले आणि मध्य प्रदेशमध्ये सत्संग चालू झाला. 1920 सालची ही घटना आहे, ज्या वेळेला इंग्रज होते. त्यांचं वयोवर्ष होतं 55. आणि जशी आज स्त्रियांची संख्या जास्त आहे, पुरुषांची संख्या कमी आहे, तशी त्याही वेळेला त्या सत्संगमध्ये स्त्रियांची संख्या ही जास्त होती आणि पुरुषांची संख्या ही फार कमी होती. कारण स्त्रीमध्ये लपलेला एक अवगुण आहे, तो म्हणजे मोह. त्या स्त्रीला त्या मोहापोटी कळत नाही की तिला काय हवंय, आणि तोच मोह एखाद्या सत्संगातनं जर जागृत झाला तर खूप खूप सुंदर आहे असं म्हणतो मी. बघा एकदा, जर तुमच्यातला सुप्त मोह हा अवगुण सत्संगामध्ये जर प्रखर झाला तर तो तुमच्यासाठी भाग्याचा दिवस असेल. कसा तो बघा. गुरुजींनी सत्संग सांगायला सुरुवात झाली. आत्मज्ञानाचा सत्संग. कोणत्याही देवाचं नाव नाही, कोणाचंही मंत्र उच्चारण नाही, कोणतंही कर्मकांड नाही ना कोणतीही पूजा अर्चा नाही. चालू होती संभाषा ती वेदांतावरती आणि आत्म्यावरती, जसं जनक राजाची आणि अष्टावक्राची चालू आहे. हू आय एम, मी कोण आहे, मला दुःख का आहे, आणि मी संसारात असून राजा असून मी मुक्त होऊ शकतो का. ह्याच्या 3 प्रश्नांची उत्तरं जशी अष्टावक्रानं मार्मिक पद्धतीनं दिली, त्या पद्धतीनं एक 16 वर्षाची मुलगी 55 वर्षाच्या पुरुषाकडे नकळत अट्रॅक्ट झाली.
तो सुप्त मोहाचा गुण जो आहे तो इतका वरती आला की त्यांना 55 वर्षाच्या सद्गुरूमध्ये गुरुमध्ये पती समवेत भाव निर्माण झाला. आणि धाडस बघा काय, तिनं भर सभेत उठली आणि डायरेक्ट गुरुजींना प्रपोज, मला तुम्ही आवडता. गुरुजी जोरजोरात हसायला लागले. गळ्यातली माळ होती भेरकीने भिरकून तिच्या गळ्यात टाकली. कारण जो तो तिच्या प्रति मोह आलेला होता तिचा, तर तो नष्ट होत होता. आणि त्या क्षणापासून ती स्त्री संन्याशी राहिली आणि अखंड जीवन तिनं गुरुजींबरोबर धर्म कार्यासाठी वाहून घेतलं. गुरुजी संन्याशी नव्हते. देहाने 2-2 पत्नी, पण दोन्हीलाही मुलं नाही, असे हे सद्गुरू की ज्यांनी 17 पुस्तकं लिहिलेत, पण अशी मार्मिक पुस्तकं लिहिलेत की प्रत्येकाला विचार करायला लावेल आणि प्रत्येकाला सत्य काय आहे हे शोधण्याला शोधक बनवल्याशिवाय राहत नाहीत, अशी ही पुस्तकं आहेत. आज ही संस्था जी मी तुम्हाला सांगितलं की बैतूलमध्ये ज्या संस्थेतनं मला पहिली दीक्षा दिली, त्यावेळेला त्यांनी पहिली मला पदवी दिली, ती कोणती? मुनी. तर तो मुनी समाज आजही या आत्मतत्वावरती आणि वेदांताच्या ज्ञानावरती चालतो. आणि सर्व लोक भगवे कपडे अखंड आयुष्यभर घालून संन्याशी नाही आहेत. एकनाथ महाराजांची कथा ऐका. एक ब्राह्मण प्रचंड भक्ती असणारा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सदैव पूजा अर्चेमध्ये असणारा आणि विठ्ठलाचं नाव घेणारा. वडील नाही आहेत, आई प्रचंड आजारी असते, बायकोला घरचं काम होत नाही, तीही आजारी असते, आणि मुलांचे खायचे वांदे, कारण हा अखंड भक्तीमध्ये लीन आहे. कमवतच नाही, अर्थार्जनच नाही, तर घर चालवायचं कसं? एकनाथ महाराजांची कथा होती तिथं. एकनाथी भागवत प्रसिद्ध आहे. आणि भागवत कथा सांगत असताना त्या भागवत कथेला याची पत्नी तिथं ती कथा ऐकायला गेली. कथा ऐकल्यानंतर गदगद झाली आणि तिनं तिची व्यथा मांडली की अशी परिस्थिती आहे ज्या मनुष्याना अखंड भक्ती मध्ये घालवलं, ज्या देवाच्यासाठी, त्यानं आमच्यासाठी हे केलं. घरात खायला नाही, मी आजारी, मुलं उपाशी, सासूबाई आजारी आहेत, आणि दयनीय अवस्था जर पूजा अर्चा करून होत असेल तर सुखी या संसारात कोण राहणार आहे? एकनाथ महाराजांनी त्याची गाडी घेतली. आसक्तीला लागून असणारं जे काही प्रेम आहे ती भक्ती होत नाही. काहीतरी अभिलाषा आहे, मला दर्शन दे, मला पाव, मला काहीतरी विद्या मिळू दे, मला सिद्धी मिळू दे, ही जी आसक्ती आहे त्या आसक्तीला लागून असणारं जे भगवंत प्रीतीचं प्रेम आहे ती भक्ती होत नाही. म्हणून आज ही श्रेष्ठ आहे राधेची भक्ती, आज ही श्रेष्ठ आहे मीरेची भक्ती. तर एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलं की आज तुझ्या घरी साक्षात देव येणार आहे जेवायला. नाचायला लागले की ज्याची आसक्ती होती की देव माझ्याकडे यावे, ज्याच्यासाठी एवढं आटापिटा चालू होता इतक्या वर्ष की साक्षात आज माझ्या घरी देव येणार आहेत,
विठ्ठल 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 नाचायला गुंजायला लागले. ज्याला वाटतं परीक्षेत 50% पडावे भरपूर झाले आणि त्याला कॉप्या करून जर 70% पडले तर काय नाचेल तो. ज्याला वाटतं एखादा तोळा मला सोनं पाहिजे आणि अचानक नवऱ्यानं 5 तोळ्याचं गंठण आणलं, घ्या. भिरगून माघारी तोंडावर मारेल का गळ्यात घालेल? तसा तो आनंद इतका प्रफुल्लित झाला की त्याला काय करू काय नाही झालं. आता विषय आहे की आजपर्यंत कमवलं नाही, देव घरी जेवायला येणार आहेत. आता आजपर्यंत नैवेद्य स्वरूपामध्ये अनेक विविध गोष्टी खाऊ घातल्यात देवाला, पण आता खऱ्या रूपानं देव माझ्या घरी येणार म्हणलं, मी आता काय खाऊ घालू? त्याला मागू का त्याला मागू? ब्राह्मण आहे, मागायचं कसं? प्रश्न आला की देवाला खाऊ घालू काय? संत हे असे असतात, गुरुजी हे असे असतात, सद्गुरू हे असे असतात की तुमचा भाव मनातले जे काय आहेत, असत्य ज्ञान जे काय आहे ते न कळतपणे तुमच्यातनं कसे दूर करतात. त्याच्या लक्षात आलं की मला माझ्या कष्टाचंच खाऊ घातलं पाहिजे. मी मागून आणून खाऊ घातलं तर देवाला खाऊ घातल्यासारखं होईल का? हो, नाही होणार. तो दिवस अखंड दुपारपर्यंत कष्ट केले, त्याच्यातनं जो काय पैसा आला त्याच्यातनं धनधान्य घेतलं, किराणा घेतला. जो किराणा घेतला त्यात तुटपुंजे जे पैसे होते त्याला सांगितलं की बाबा उद्याही कष्ट करीन, नाही केलं तर तुझ्या इथं राबायला येईन, पण मला आज दे. माझ्या घरी कोण येणार आहे? देव येणार आहे. विठ्ठल 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 मनात गुंजन. मंत्रांचं गुंजन ज्या वेळेला होतं, ज्या आवडचा जो मंत्र आहे, ओम असेल, विठ्ठल असेल, राम असेल, कृष्ण असेल, काय जे असेल तुमचा, त्याचं गुंजन ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला मनात एक उत्साह, ऊर्जा यायला सुरुवात होते. आणि संध्याकाळ झाली, 5 वाजले, 5:30 वाजले, लिगबिग चालू झाली घरी. अगं हे कर, अगं ते कर, हे झालं का, ते झालं का, आई तुझं दुखतंय का, मी चोळतो आज, पण तू आज काय ना काय तुझ्या हातचं कर. घरची चाट पडली. देव सोडून कधी कुणाला विचारपूस न करणारा व्यक्ती आज इतका कसा बदलला. त्याच्या पत्नीला कळलं ही एकनाथ महाराजांची कृपा झाली. आणि बरोबर संध्याकाळी त्यांनी सांगितले, रात्री नाही सांगितलं. तिन्ही सांज आपण म्हणतो की धड दिवस नाही, धड रात्र नाही, अशी ही संध्याकाळची वेळ झाली. आणि एक भुकेला वाटसरू त्यांच्या तिथं आला आणि म्हणला की मला प्रचंड भूक लागलेली आहे, काही देतोस का बाबा? विठ्ठल 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 कुठनं आलायस बाबा, काय आलायस? इथं देव येणार आहे त्याच्यासाठी सगळं पंचपक्वान चालू आहे. चल 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 चल, पुढं हो, पुढं हो, पुढं हो, पुढं.